नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे कमला एकादशी. आजचा दिवस खूप पवित्र आहे. आजचा दिवस पाप धुवून काढण्याचा आहे. आजचा दिवस मन शांत करण्याचा आहे. आणि आज मी बोलणार आहे मेष राशीबद्दल. मेष राशीच्या माझ्या सगळ्या भावंडांना, तुमचा स्वभाव तापट आहे. तुमच्या रक्तात आग आहे. तुमच्या डोळ्यात तेज आहे. तुमच्या मनात जिद्द आहे. कारण तुमचा राशीस्वामी मंगळ आहे. मंगळ म्हणजे शक्ती, मंगळ म्हणजे पराक्रम, मंगळ म्हणजे धैर्य. तुम्ही लढवय्ये आहात. तुम्ही शांत थांबत नाहीत, तुम्ही वाकत नाहीत, तुम्ही हार मानत नाहीत. पण हाच मंगळ कधीकधी तुमचा शत्रू होतो. कसा? कारण मंगळ म्हणजे राग, मंगळ म्हणजे घाई, मंगळ म्हणजे अहंकार. आणि याच 3 गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात वादळ येतं, नात्यात दुरावा येतो, मनाला शांती मिळत नाही, रात्री झोप लागत नाही. आज कमला एकादशी आहे. कमला म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे शांती, लक्ष्मी म्हणजे समाधान. आणि एकादशी म्हणजे विष्णूचा दिवस. विष्णू म्हणजे पालनकर्ता, विष्णू म्हणजे क्षमा, विष्णू म्हणजे प्रेम. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. कारण आज तुम्ही तुमच्या तापट स्वभावावर विजय मिळवू शकता. आज तुम्ही तुमच्या मनातील राग शांत करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे, जो आज केलात तर तुमच्या मनातील वर्षानुवर्षाची जळजळ शांत होईल, तुमच्या घरात शांती नांदेल, तुमच्या नात्यात गोडवा येईल आणि तुमच्या रात्रीची झोप परत येईल. पण त्याआधी एक विनंती आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ स्वामींची इच्छा आहे. तुमच्यासारखे हजारो मेष राशीचे लोक आहेत, ज्यांना आज या संदेशाची गरज आहे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे कुणाच्या तरी घरातील भांडण थांबेल, कुणाच्या तरी डोळ्यातील अश्रू पुसले जातील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची श्रद्धा ज्या देवावर आहे, कुलदैवत, ग्रामदैवत, विठ्ठल, महादेव, दत्त, साईबाबा, गजानन महाराज, तुळजाभवानी, ज्योतिबा, खंडोबा, रेणुका माता, एकविरा आई, ज्यावर श्रद्धा आहे त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा. कारण नामात मोठी शक्ती आहे. तुमचं नाव लिहिल्याने दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळते. तुमचं नाव लिहिल्याने दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळते. आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. घंटीचे बटन दाबा, म्हणजे कमला एकादशीचे महत्त्व आणि पुढचे उपाय तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि यूट्यूबचे नवीन हाईप बटन दाबा, त्यावर क्लिक करा. तुमचा एक क्लिक आपल्या परिवाराला बळ देतो. मेष राशीच्या लोकांनो, तुम्ही जन्मताच नेते आहात. तुम्ही पुढे चालणारे आहात. तुम्ही मागे वळून बघत नाही. तुम्हाला अन्याय सहन होत नाही. कोणी खोटं बोललं की तुमचं डोकं गरम होतं. कोणी फसवलं की तुम्ही पेटून उठता. तुमचा शब्द म्हणजे अंतिम, तुमचा निर्णय म्हणजे कायदा. हे चांगलं आहे, कारण जगाला तुमच्यासारख्या खंबीर माणसाची गरज आहे. पण समस्या तेव्हा होते जेव्हा हा स्वभाव घरात येतो. जेव्हा बायकोशी बोलताना, नवऱ्याशी बोलताना, मुलांशी बोलताना, आईवडिलांशी बोलताना आपण तोच दरारा दाखवतो, तेव्हा घराचं मंदिर रणांगण होतं. तुम्ही बघितलं असेल, छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात वाद होतात. भाजीत मीठ कमी झालं म्हणून चिडचिड, मुलाने अभ्यास केला नाही म्हणून आरडाओरडा, नवऱ्याने उशिरा उत्तर दिलं म्हणून भांडण, बायकोने फोन उचलला नाही म्हणून संशय. हे सगळं कशामुळे? मंगळामुळे. मंगळ तुमच्या रक्तात आहे. तो तुम्हाला शांत बसू देत नाही. तो तुम्हाला सतत लढायला लावतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई बाहेरच्या शत्रूशी नसते. काही लढाई स्वतःशी असते. आणि आजचा दिवस त्या लढाईचा आहे. आज कमला एकादशी आहे. आज विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची आहे. विष्णू म्हणजे शांत, विष्णू म्हणजे गंभीर, विष्णू म्हणजे क्षमाशील. त्यांनी कितीही संकट आली तरी चेहऱ्यावरचं हसू जाऊ दिलं नाही. समुद्र मंथनात विष निघालं तरी महादेवाने ते प्राशन केलं आणि विष्णूने मोहिनी रूप घेऊन अमृत वाटलं. ही शिकवण आहे. जीवनात विष येईल, अपमान होईल, त्रास होईल, पण आपण विष पिऊनही शांत राहायचं आणि अमृत वाटायचं, प्रेम वाटायचं.
आजचा दिवस तुमच्या पापांचा नाश करणारा आहे. कोणती पापं? रागाच्या भरात बोललेले शब्द, अहंकाराने दुखावलेली माणसं, घाईने घेतलेले चुकीचे निर्णय, दुसऱ्याचा अपमान, स्वतःच्या माणसांना दिलेलं दुःख, हे सगळं पाप आहे. आणि एकादशीचा उपवास, नामस्मरण, दान याने हे पाप धुतलं जातं. म्हणून आजचा दिवस सोन्यासारखा आहे, तो वाया घालवू नका. आज मंगळ तुमच्या 12व्या स्थानातून गोचर करत आहे. 12वं स्थान म्हणजे खर्च, म्हणजे शयन, म्हणजे एकांत, म्हणजे नुकसान. मंगळ इथे असेल तर माणूस चिडचिडा होतो, झोप लागत नाही, खर्च वाढतो, वाद होतात, कोर्ट कचेरीचे विषय मागे लागतात आणि हॉस्पिटलच्या वाऱ्या होतात. म्हणूनच गेले काही दिवस तुम्हाला त्रास होत आहे. डोकं शांत नाही, अंगात कडकपणा आहे, बोलताना शब्द जास्त निघतात, नंतर वाटतं उगाच बोललो. पण आज सूर्य तूळ राशीत आहे. तूळ म्हणजे समतोल, सूर्य म्हणजे आत्मा. आत्मा जर समतोल झाला तर मंगळाची आग विझते. म्हणून आज सूर्याला अर्घ द्या. तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात लाल फूल टाका आणि म्हणा ओम सूर्याय नमः आणि प्रार्थना करा, हे सूर्या, माझ्या मनातील रागाची आग शांत कर, मला शीतलता दे. हे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अहंकार नाही. आज चंद्र मीन राशीत आहे. मीन म्हणजे जलतत्व, म्हणजे भावना, म्हणजे क्षमा. चंद्र मनाचा कारक आहे. आज चंद्र तुम्हाला सांगतो आहे, रडून मोकळा हो, मनातील दुःख बाहेर काढ. ज्याचा राग येतो त्याला माफ कर, कारण क्षमा केल्याने तू मोठा होतोस. तुझं मन हलकं होतं आणि हलक्या मनाला झोप लागते, शांती मिळते. शनी आज कुंभ राशीत मार्गी झाला आहे. शनी कर्माचा कारक, शनी न्यायाचा देव. तो बघतो आहे तू आज काय करतोस. जर तू आज रागावर नियंत्रण ठेवलंस, जर तू आज कुणाला माफ केलंस, जर तू आज गरजूला मदत केलीस, तर शनी तुझ्या जुन्या कर्माचा हिशोब माफ करेल, तुला नवं जीवन देईल. पण जर तू आजही भांडलास, आजही रागवलास, तर शनीचा फटका बसेल. म्हणून सावध राहा. राहू मीन राशीत आहे. राहू भ्रम निर्माण करतो, गैरसमज निर्माण करतो. म्हणूनच आज सकाळपासून वाटेल की बायको उलट बोलते, नवरा लक्ष देत नाही, मुलगा उद्धट वागतो, बॉस टोमणे मारतो. पण हे सगळं राहूचा खेळ आहे, खरं काही नाही. म्हणून आज कुणावरही संशय घेऊ नका, कुणालाही वाईट बोलू नका, मौन पाळा. मौनाने राहू हारतो. मेष राशीच्या माझ्या स्त्री पुरुषांनो, तुमच्या तक्रारी सारख्या असतात. घरात कोणी ऐकत नाही, मी सांगतो तसं कोणी वागत नाही, माझा मान ठेवत नाहीत, मला गृहीत धरतात, मी कुटुंबासाठी मरतो पण माझी किंमत नाही. ऑफिसमध्ये माझ्या कामाचं श्रेय दुसरा घेतो. मित्र विश्वासघात करतात, पैसा टिकत नाही, सारखी चिडचिड होते, बीपी वाढतो, डोकं दुखतं, रात्री झोप लागत नाही. या सगळ्यांचं मूळ एकच आहे, अपेक्षा आणि राग. तुम्ही अपेक्षा करता की जगाने तुमच्या तालावर नाचावं, आणि तसं झालं नाही की राग येतो. पण जग तुमच्या तालावर नाचणार नाही, कारण प्रत्येकाची तार वेगळी आहे, प्रत्येकाचं ग्रहमान वेगळं आहे. तुमचा मंगळ उच्च आहे, पण समोरच्याचा शनी वक्री असेल. तुम्ही आग आहात, पण समोरचा पाणी असेल. आग आणि पाणी एकत्र आलं की वाफ होते, धूर होतो आणि गोंधळ होतो. म्हणून आज कमला एकादशीला एक नियम करा. आज मी कुणावरही रागवणार नाही. कोणी काही बोललं तरी हसून सोडून देईन, कोणी अपमान केला तरी विष्णूचं नाव घेईन. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आज तुमचं शस्त्र आहे. जेव्हा राग येईल तेव्हा हा मंत्र म्हणा, 11 वेळा म्हणा. बघा कसा राग पळून जातो. कारण विष्णूचं नाव म्हणजे अमृत, आणि अमृत प्यायल्यावर विषाचा प्रभाव राहत नाही. अनेक जण विचारतात, ताई उपवास करायचा का? करायचा नसेल तर नका करू, पण मनाचा उपवास करा. आज खोटं बोलू नका, आज कुणाला दुखवू नका, आज कुणाचा अपमान करू नका, आज रागवू नका, आज संशय घेऊ नका. हाच खरा उपवास आहे. पोटाचा उपवास सगळेच करतात, मनाचा उपवास फार कमी लोक करतात, आणि विष्णूला मनाचा उपवास आवडतो. कमला एकादशीचे सोपे उपाय आता आपण पाहणार आहोत. एक म्हणजे तुळशी पूजन. आज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा.
11 प्रदक्षिणा घाला आणि प्रार्थना करा. हे तुळशी माते, माझ्या घरातील कलह शांत कर, माझ्या मनातील राग शांत कर. तुळशी म्हणजे लक्ष्मीचं रूप. ती जिथे असते तिथे भांडण होत नाही, दारिद्र्य राहत नाही आणि मन शांत राहतं. दुसरा उपाय म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. जमलं तर वाचा, नाहीतर यूट्यूबवर लावा आणि ऐका. फक्त ऐकलं तरी चालेल. विष्णूची 1000 नावं ऐकल्याने मनातील 1000 विचार शांत होतात, राग जातो, भीती जाते आणि मन प्रसन्न होतं. आजचा दिवस याचं फळ 1000 पटीने मिळतं. तिसरा उपाय म्हणजे दान. मेष राशीचा रंग लाल आहे, मंगळाचा रंग लाल. पण आज लाल वस्तू दान करा. मसूर डाळ दान करा, गूळ दान करा, लाल कपडा दान करा, एखाद्या गरजूला द्या, मंदिरात द्या. दान केल्याने मंगळ शांत होतो, राग कमी होतो आणि पुण्य मिळतं. लक्षात ठेवा, देणाऱ्याचा हात नेहमी वर असतो आणि आज दिलेलं दान 1000 पटीने जास्त असतं. चौथा उपाय म्हणजे मौन. आज शक्य तितकं मौन पाळा, कारण तुमच्या शब्दाने आग लागते. आज शब्द जपून वापरा किंवा नकोच बोलू. फक्त नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय. मौन हे तप आहे आणि एकादशीला तप केलं की विष्णू प्रसन्न होतो. पाचवा उपाय आहे क्षमा. रात्री झोपण्याआधी डोळे बंद करा आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांची आठवण काढा आणि मनातल्या मनात म्हणा, मी तुला माफ केलं. आणि ज्यांना तुम्ही दुखावलं आहे त्यांची माफी मागा, देवाकडे मागा. म्हणा, हे विष्णू, माझ्या हातून कळत न कळत जे पाप झालं त्याबद्दल मला क्षमा कर. क्षमा मागितल्याने मन हलकं होतं आणि हलक्या मनाला गाढ झोप लागते. मेष राशीच्या पुरुषांनो, तुम्ही घराचे कर्ते आहात. तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे, पण कर्ता म्हणजे हुकुमशहा नाही. कर्ता म्हणजे काळजी घेणारा. बायकोवर रागवण्यापूर्वी विचार करा, ती दिवसभर काय काय करते. मुलांना ओरडण्यापूर्वी विचार करा, त्यांचं वय काय आहे. आईवडिलांना उलट बोलण्यापूर्वी विचार करा, त्यांनी तुमच्यासाठी काय केले. आज कमला एकादशी आहे. आज घरात प्रेमाचा दिवा लावा. बायकोला धन्यवाद म्हणा. मुलांना जवळ घ्या. आईवडिलांच्या पाया पडा. बघा घर कसं स्वर्ग होतं. मेष राशीच्या स्त्रियांनो, तुम्ही दुर्गा आहात. तुमच्यात शक्ती आहे, पण शक्तीचा वापर घर जाळण्यासाठी करू नका, घर सजवण्यासाठी करा. नवऱ्याच्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करा. सासूच्या टोमण्यांना हसून उत्तर द्या. मुलांच्या खोट्या प्रेमाने सांभाळा, कारण तुम्ही बदललात की घर बदलेल. आणि आजचा दिवस बदलासाठी सर्वोत्तम आहे. आज विष्णू आणि लक्ष्मी तुमच्या पाठीशी आहेत. नवरा बायकोच्या भांडणाचं मूळ कारण म्हणजे अहंकार आहे. मी का माघार घेऊ, मी का स्वारी म्हणू, हा मीपणा सोडा. आज एकादशी आहे. आज माघार घ्या, आज स्वारी म्हणा. बघा कसं नातं फुलतं, कारण प्रेमात जिंकणारा हरतो आणि हरणारा जिंकतो. प्रेम राशीच्या लोकांनो, तुम्ही कणकर आहात. तुम्ही रडत नाहीत, पण आतून तुम्ही खूप हळवे आहात. तुम्हाला अपमान जिव्हारी लागतो. तुम्हाला प्रेमाची भूक आहे, पण तुम्ही दाखवत नाही. आजचा दिवस मोकळा होण्याचा आहे. आज विष्णूसमोर बसा आणि मनातलं सगळं सांगा. रडून घ्या. अश्रू हे गंगाजल आहे. ते मनातील सगळी घाण धुवून काढतं. रडल्यावर हलकं वाटतं आणि मन शांत, झोप लागते. पुरुषांनो, रडणं हे कमजोरीचं लक्षण नाही. श्रीरामही वनवासात सीतेसाठी रडले होते. अर्जुनही युद्धाच्या आधी रडला होता. रडल्याने मन शुद्ध होतं आणि शुद्ध मनानेच देव भेटतो. म्हणून आज लाजू नका. एकांतात बसा आणि डोळे मोकळे करा. मेष राशीच्या माझ्या वीर भावंडांनो, तुम्ही आग आहात, पण आज पाणी व्हा. तुम्ही वादळ आहात, पण आज शांत व्हा. तुम्ही तलवार आहात, पण आज म्यानात राहा, कारण आज कमला एकादशी आहे. आजचा दिवस पाप धुवून काढणारा आहे. आजचा दिवस राग जिंकणारा आहे. आजचा दिवस मन जिंकणारा आहे. लक्षात ठेवा, रागाने तुम्ही लढाई जिंकू शकता, पण मन हराल. प्रेमाने तुम्ही लढाई हराल,
पण मन जिंकू शकता आणि आयुष्यात मन जिंकणं महत्त्वाचं आहे. पैसा नाही, पद नाही, प्रसिद्धी नाही, तर माणसं महत्त्वाची. आणि माणसं जोडायची असेल तर राग सोडावा लागतो, अहंकार सोडावा लागतो. आजपासूनच बदला. आजपासून नवीन सुरुवात करा. आज कमला एकादशी आहे. आज विष्णू तुमची वाट बघतो आहे. आज लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे. फक्त तुम्ही रागाचा दरवाजा बंद करा आणि प्रेमाचा दरवाजा उघडा. बघा कशी कृपा होते. शेवटी पुन्हा एकदाच सांगते, हा व्हिडिओ आवडला असेल तर, मनाला स्पर्शून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने हा संदेश घरोघरात पोहोचेल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तसेच चॅनल सबस्क्राईब करा. घंटीचे बटन आहे ते दाबा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेष राशीच्या लोकांनी कार्तिक महिन्यात कोणते काम करू नये, कोणती चूक महागात पडते ते तुम्हाला नक्की कळलं पाहिजे. आणि हाईप बटन दिला आहे त्यावर नक्की क्लिक करा. चला आज इथेच थांबते, पण झोपण्यापूर्वी डोळे बंद करा आणि मनातल्या मनात म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि शांत झोपा. उद्याची पहाट तुमच्यासाठी नवीन आशा घेऊन येईल, नवीन शांती घेऊन येईल, नवीन प्रेम घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या, आनंदी राहा आणि पुन्हा भेटू. धन्यवाद.